भूमिपुत्र को रोजगार मिलना चाहिए। बंदरगाह के कारण 10 लाख रोजगार के अवसर पैदा हो रहे हैं। भूमिपुत्र को ये रोजगार मिले, इसके लिए हम भूमिपुत्र के कौशल विकास का काम कर रहे हैं। पालघर की मुंबई से कनेक्टिविटी मिल रही है। हमने पालघर और माननीय में एक नए हवाई अड्डे की मांग की। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने इसे स्वीकार कर लिया। पालघर में एयरपोर्ट का निर्माण भी शुरू होने जा रहा है। पालघर जिला अध्यक्ष भारत राजपूत ने धानु के विकास के लिए कमल का बटन दबाने और विनोद सुरेश मेड़ा को भारी मतों से जिताने की अपील की। मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, त्याच्यानंतर आपले पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब, ज्यांनी हा जिल्हा घडवलं आणि कार्यकर्ता घडवलं, ते आपले पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब। मंचावर उपस्थित आमचे लाडके उमेदवार विनोदजी मेड़ा आणि प्रदेश सचिव राणी मॅडम असतील, त्याच्या मंचावर उपस्थित राष्ट्रवादीचे आमचे आनंदभाई ठाकूर, माजी आमदार जिल्हाध्यक्ष आनंदभाई ठाकूर, आरपीएचे सुरेश जाधवजी माझे मित्र, त्याच्यानंतर अरविंदभाई पटेल आमदार गुजरातवरून आले, नरेंद्रभाई पटेल आमदार गुजरातवरून आले, धवल पटेलजी आणि सर्व मान्यवर आणि इथे उपस्थित महायुतीचे कार्यकर्ते। सा विषय असा आहे का, जेव्हा ही लोकसभाची सीट झाली 6 महिना अगोदर, तेव्हा कोणालाच विश्वास पटत नव्हता का ही सीट निवडून येणार, पण फक्त आम्हाला विश्वास होता आणि चव्हाण साहेबला विश्वास होता की पालघरची सीट भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता 100% निवडून देणार। आणि जेव्हा हेमंतजी सावरा साहेबची सीट डिक्लेअर झाली 2 तारीखला आणि 3 तारीखला शेवटचा फॉर्म होता भरायचं आणि नॉमिनेशनला 20,000च्या वरती साहेब भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता फॉर्म भरायला आले आणि तेव्हा ते संख्या बघून तेव्हा आम्ही सांगितलं 1.5 ते 2 लाख मतांनी सीट निवडून येईल। तेव्हा आम्ही साहेब तुम्हाला शब्द दिला होता आणि चव्हाण साहेबला सांगितलं होतं आणि जेव्हा काउंटिंगला चव्हाण साहेब आले साहेब पालघरला, ते सिंधुदुर्गला जायला निघाले, तर मी त्यांना एवढंच विनंती केलं की साहेब थांबा, 1.5 लाख क्रॉस झालं नंतर तुम्ही जा, तर ते 1 वाजतापर्यंत थांबले साहेब आणि 1.5 लाख क्रॉस झालं तर त्याच्यानंतर ते निघाले। तर ही सीट ज्या आपण विनोद मेड़ा साहेबला साहेब विश्वास करून ज्यांनी तसं सांगितलंय, गरीब कुटुंबाला हे विश्वास टाकलाय भारतीय जनता पार्टीने, तर आमचं सर्वांचे कर्तव्य आहे आणि महायुतीचे कर्तव्य आहे। आनंदभाई बरोबर ना, प्रॉमिस करू सुरेशजी, आणि शिवसेनाचे लोक असतील त्यांच्या वतीने पण बोलतो, महायुतीच्या वतीने साहेब ही 25,000 प्लस मताने आपण दिवस रात्र एक करून सीट निवडून देणार। ह्याचं कारण सांगतो, आपल्यावर मतदान का होणार आहे, लोकसभा आणि विधानसभामध्ये काय फरक पडलं, त्याच्यामध्ये वाढवण बंदरचं उद्घाटन झालं साहेब, त्याच्यामध्ये लाखो लोकांच्या रोजगार उपलब्ध होणार आहे जिल्ह्यामध्ये। लाखो लोक ते आज जे जात होते गुजरातला MIDC मध्ये GIDC ला मच्छीमारसाठी जात होते, बोटीवर, रेतीवर, इटच्या भिट्ट्यावर, तर आज आदिवासी समाजासाठी हे फक्त डहाणू तालुक्यासाठी विधानसभासाठी ह्याचा फायदा नाही होणार आहे। आपल्याला विक्रमगड, जव्हार, मुखाडा हे सर्व ट्रायबल बेल्टला जे लोक बाहेर जातात मायग्रेट करून काम करायला, त्यांना सर्वांना रोजगार हे आपल्या पक्षाने वाढवण बंदरच्या माध्यमातून देवेंद्रजी हे ड्रीम प्रोजेक्ट होतं आणि देवेंद्रजींनी धरून ठेवलं म्हणून हा प्रोजेक्ट डिक्लेअर झाला आणि याचं उद्घाटन झालं, तर सर्वांनी ताली वाजून देवेंद्रजीचा मनापासून त्यांचं स्वागत करावं। आणि साहेब त्याच्यामध्ये अजून जेव्हा उद्घाटन झालं तेव्हा देवेंद्रजींनी सांगितलं मोदीजींना की एअरपोर्ट पण सुद्धा इकडे दिलं तर इथे रोजगार आणि डेव्हलपमेंट अजून वाढेल आणि देवाच्या कृपाने 4 दिवस अगोदर नरेंद्र मोदीजींनी डिक्लेअर केला की पालघरला एअरपोर्ट सुद्धा देणार आहे, तर हे देवेंद्रजींची कृपा आहे साहेब। विषय एक आमच्या डहाणू तालुक्याचा विषय 91 नोटिफिकेशन साहेब फार मोठा विषय आहे, तर माझे हात जोडून विनंती आहे साहेब, ह्याला आपण माइंड कसा करू शकतो, कारण डेव्हलपमेंटच होत नाही। आता एक्वा टुरिझम साहेब, एक्वा कल्चर आमच्याकडे फार मोठा फॉरेन बिझनेस आहे, त्याच्यामध्ये एक्वा कल्चरला साहेब रोजगार राहिला नाही, त्याला एक्वा टुरिझम मध्ये कन्वर्ट केला सध्या एक्वा कल्चरला, तर आपल्याला आपल्या लोकांना भरपूर रोजगार भेटू शकते साहेब। ते एक 91 नोटिफिकेशन एक्वा कल्चर हे जे झालं साहेब, तर डहाणू तालुक्यामध्ये तुम्ही बघत असतील फक्त चिक्कूची वाडी आहे, ते पण आता राहिली नाही साहेब। त्या डेव्हलपमेंटमध्ये तुमची मदत लागेल, कारण 91 पासून साहेब काय डेव्हलपमेंट नाही, तर माझी विनंती राहील साहेबला की सर्व बदल आपल्या तालुक्यामध्ये घडवून द्या आणि येणाऱ्या काळामध्ये जे आपण लोकसभामध्ये इतिहास घडवलं ते इतिहास परत घडवायचे आपल्याला। आणि आपले उमेदवार विनोदजी मेड़ा आहेत आणि दोन्ही उमेदवार साहेब विनोद निकोले, विनोद मेड़ा हे 2 नाव आहेत। विनोद मेड़ा यांचं नाव समोरचा विनोद निकोले, तर विनोद मेड़ाला जास्तीत जास्त मेहनत करून आणि आपसच्या गटबाजी ह्याचा तो त्याच्या तो हे चालणार नाही। मी मंचावर सांगतो आपल्याला प्रामाणिक काम करायचं आहे,
कारण काम करताना गटबाजी केली तर ही सीट येणार नाही, ओपनली सांगतो मी. आणि गटबाजी करणारा साहेब ते आम्ही खपून घेणार नाही, कारण ही सीट पाहिजे आपल्याला. तर माझी विनंती एवढंच राहील सर्वांना, मी ते थांबतो, साहेबला पुढे जायचं आहे. ही सीट आपण निवडून देणार. विक्रमगडची सीट 100% महायुती म्हणून, आणि पालघर आणि बोईसर ही 4 सीट महायुती म्हणून निवडून देणार आपण. आणि माझी विनंती आहे महायुतीचे कार्यकर्त्यांना, काय कुठे गडबाजी करू नका, काय असेल तर डायरेक्ट संपर्क करा. आपण बसून शिवसेनाचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, आरपीआयचे असतील, तर आपण ही मीटिंग झाली नंतर बसू आणि जे कसं काय करायचं ते आपण बसून करून घेऊ. आणि जय हिंद. इथे थांबतो. हमारे चैनल को अभी सब्सक्राइब करें और बेल आइकन